ला अंमली पदार्थांच्या घातक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी जून 26 रोजी वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम येथील विद्यार्थ्यांसाठी एका विशेष जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून आणि रंगांच्या माध्यमातून अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती आणि सुदृढ समाज या विषयांवर अतिशय बोलकी आणि प्रभावी चित्रे रेखाटली। या स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना आणि विजेत्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले। अंमली पदार्थांचे सेवन हे केवळ व्यक्तीचे आरोग्य नष्ट करत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करते। हीच बाब लक्षात घेऊन वाशिम पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अंमली पदार्थ पुरवठा करणाऱ्या नेटवर्कवर सप्लायर्स आणि पेडलर्स कडक कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे। या निमित्ताने वाशिम पोलीस प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की पालकांनी आपल्या पाल्याच्या बदलत्या सवयींवर आणि मित्रमंडळींवर बारीक लक्ष ठेवावे। तसेच आपल्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठा किंवा वाहतूक होत असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव आणि ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल अशी ग्वाही देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे। अंमली पदार्थांना नकार द्या आणि जीवनाला होकार द्या। से नो टू ड्रग्ज, से येस टू लाईफ हा संदेश घेऊन आपण सर्वांनी मिळून वाशिम जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी केले आहे। सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम, पोलीस उपअधीक्षक गृह केशव वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद पडघान व पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।